श्री संत बाळूमामा सत्यवादेवी मेथके बघ्याचे कारभारी सुरेश सोमाप्पा इरन्नर हे कारभारी आहेत. आणि आता थोड्याच वेळात वारुळ कार्यक्रमाला मेंढी माऊलीच्या सुरुवात होत आहे. बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भले, बाळूमामांच्या सत्यवादेवीच्या नावानं चांग भले, बाळूमामाच्या शेळे मेंढ्यांच्या नावानं चांग भले. जय बाळूमामा. बरं, कसा आहे कार्यक्रमाचा आता सांगा नियोजन. आता सगळं आवरलंय आमचं. कार्यक्रम आता होणार आहे. बकरी आता वारुळातनं काढायचं टाइम 15 मिनिट राहिलंय. बर, सगळं काढायचं आहे. सगळेजण तुम्ही बी आलेले आहे. पप्पू चव्हाण आलेले आहे, शांतीलाल कोळेकर आलेले आहे, कोंडबाईवरनं आलेले आहे, शेतमालक बी इथंच आहे समोर. वारुळातनं मेंढर कशाबद्दल काढायचं ती माती देतो माईक. बाळूमामांच्या नावानं बोला बोला, बाळूमामांच्या नावानं बोला बोला, सत्यवादेवीच्या नावानं बोला बोला, सत्यवादेवीच्या नावानं. जय बाळूमामा, जय सत्यवादेवी. इकडे लक्ष द्या. काल आमचा कार्यक्रम, आज गुढीपाडवा. आज गुढीपाडवा निमित्तानं गुढी उभा केलाय बघा. शांतीलाल कोळेकर, पप्पू चव्हाण मिस्त्री, शांतीलालचा कोळेकरचं गाव जळवली, पप्पू चव्हाणचा करकम, याने एवढं लांब न येऊन गुढी उभा केलेले आहे. आमच्या तरस समितीच्या वतीनं त्या दोघ जण भक्तांचा आपण ह्या ठिकाणी आभारी मानवा. जय बाळूमामा, धन्यवाद करवा. आणि आता बँजी बी आलेले, हलगी बी आलेले, ढोल बी आहे. आता उरकून घ्यायचं आहे आपल्याला. गुढी उभा केलेले आहे. गुढी पडवासाठी गुढी उभा केलेली आहे. रान कोणाचा टाव आहे काय? माढा तालुका, टिंबुर्णी ती करमाला रोडला सूर्यकांत हंडे गाव, अकोले खुर्द यांच्या शेतामध्ये आज चौथा दिवस ही कार्यक्रम चालू आहे बघा. असा आज तर गुढीपाडवा निमित्तानं पब्लिक भरपूर आलेले, सत्यवाईचं भक्त आलेले, बाळूमामांचं भक्त आलेले, महिला लहान तोरा मोठी भक्त सगळं आलेले. अजून बी काही लोक येणार आहे. आता 15 मिनिटांमध्ये फक्त वारुळाचा कार्यक्रम आता होणार आहे. लवकर आता करवा, आवरून घेऊवा, टाइम झालाय. जय बाळूमामा. बोला बोला, बाळूमामांच्या नावानं चांग भले. आज 3.5 वर्षातील एक शुभ मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा आहे. आणि हे गुढीपाडवा मेंढी माऊली ज्यांच्या शेतामध्ये आहे, सूर्यकांत चंद्रकांत हंडे, खरंच नशीबवान व्यक्ती आहे, भाग्यवान आहे. अशी मेंढी माऊली यायला सुद्धा खरोखर भाग्य लागतं ह्या शुभ मुहूर्तावर. हा मुहूर्त म्हणजे काय साधा सुद्धा नाही. बाळूमामांची मेंढी माऊली म्हणजे लक्ष्मीची पावलं आहेत आणि लक्ष्मी आपल्या दारात आलेली आहे. गुढी उभारण्याचा कार्यक्रम, वारुळ कार्यक्रम, अगदी अमावस्या, सर्व मुहूर्त गाठून आलेले आहेत. अगदी झकास कार्यक्रम आहे. आणि ह्याच कार्यक्रमात जे जे भक्त लाभलेले आहेत या सेवेत, त्यांचं नक्की कल्याण होणार आहे. साधन आहे, 7 पिढ्या बाळू धनगर त्याची राखण करणार आहे. मामांनी सांगितले, ज्यांच्या पायाला माझ्या तळावरची ढोळ लागली त्याच्या घरादाराची 7 पिढ्याची राखण ह्यो बाळू धनगर करतोय, असं मामांचा बोल आहे. तुम्ही इथं ज्या भावनेनं आलाय ती भावना तुमची पूर्ण होणार. फक्त अंतकरण शुद्ध, भाव शुद्ध ठेवा आणि हाती पडल ती सेवा करा. त्या मेंढी माऊलीची, मूक प्राण्यांची सेवा करा. तुम्हाला आयुष्यात कुठला बी किती बी कठीण प्रश्न असू द्या, ते प्रश्न सोडवायचं काम फक्त ही मेंढी माऊलीच करते, दुसरं कोणी करू शकत नाही. कारण का, शंकरानंच त्यांना वर हात दिलेला आहे. तुमचा कुठलाही प्रश्न असू द्या, मूक प्राण्याला चारा पाणी दिल्यानंतर काय मेंढी चमत्कार करते तुम्हाला अनुभव येईल. एकदा आली तुमच्या परिसरात मेंढी माऊली शुभ मुहूर्तावर, तिचं सोनं करून घ्या. अगदी शांततेत कार्यक्रम करायचा आहे.
मामांनी सांगितले जो भक्त माझ्या तळावर जसा येईल नमुना आला तर त्याच्या घरादाराची राखण करील. त्यानं सांगितलंय हातात बांगड्या काकणं घालून यायचं, माझ्या तळावर सर्व सोडून यायचं आणि मग तुला काय पाहिजे ते मी द्यायला तयार आहे. अशा पद्धतीनं हा वारुळ कार्यक्रम सत्यवादेवी मेतके बघ्यातील ही पालखी या ठिकाणी आलेली आहे. खरोखर कोणाचं बी काम नाही, ती खरोखर भाग्यवानाचंच काम आहे. आणि नक्की ही मेंढी माऊली मामांनी सांगितलंय माझ्या मेंढीचा केस सोन्यावणे होईल म्हणून सांगितलंय आणि ती मेंढी माऊली आलेली आहे. काल सुद्धा बाकणूक झालेली आहे भक्तांनो. खूप महाभयंकर दिवस येणार आहेत आणि येणाऱ्या दिवसाला जर आपण सुखरूप राहायचं असेल तर हीच सेवा आहे आपली मेंढी माऊलीची. वारुळ कार्यक्रम आहे, अगदी आनंदात आपल्याला कार्यक्रम पार पाडायचा आहे. कारभाऱ्याने सांगितलंय इथं कोण मालक नाही, तुम्ही मालक आहे हो सर्विसर. तुम्ही जितकं शांतता राखाल तितकं देव माझा बाळूमामा, आई माझी सत्यवा तुमचं क्लिअर जसा तुम्ही राहाल तसं तुमचं काम करणारी ही सत्यवा आणि माता बाळूमामा देव दोन्ही नवरा बायकोची जोडी आहे. सोबत गुरु मुळे महाराज आहेत आमच्या करकम परिसरात आणि एका भक्तानं दिलेली मूर्ती आहे. आज 2-3 वर्ष झालं ही पालखी या परिसरात गमन करते. आपण जमल तेवढी ज्यांना जशी जशी जमल तशी तशी माझ्या या देवाची मुख प्राण्यांची सेवा करा. देव माझा तसा तसा तुम्हाला मेवा दिल्याशिवाय राहणार नाही. आपण कार्यक्रम करू. कारभाऱ्यांनी मला 2 शब्द बोलण्यास सांगितलं. या ठिकाणी नक्की चमत्कार मामांचा आहे. मेंढी माऊलीच्या गळ्यात ओटी बांधा. त्या मेंढी माऊलीला आपलं गाणं सांगा. इथं कुणाला काय कळत नाही, फक्त मेंढी माऊलीच आपल्याला या दुःखातून बाहेर काढू शकते, सुख समाधान शांती लाभू देते. बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांगले, बाळूमामांच्या शेळ्या मेंढ्यांच्या नावानं जय बाळूमामा. बघा, ज्या वक्ताला मेंढी वारुळातनं निघली त्याला झालं 1,75,000 वर्ष झाली बर का. 1,75,000 वर्षात ही मेंढी माऊली आधी कुठं निघाली वारुळातनं. शिवापद्म म्हणून पोरग होत, त्या शिवापद्म नांगरीला गेली. गुढीपाडव्या दिवशी सकाळी 12 वाजता ही घटना घडली. आधी त्यांच्या तोरलं भावांना गेलते, शिवापद्मन लास्ट गेलं. भरपूर ऊन पडलेली. त्यांचा ते बाळ होती, तिने सावलीला बसल्यानंतर ही शिवापद्मन नांगरीला हात धरलं. तर बी तिने सांगत्यात नांगरीला हात लावू नको, तुला नांगर हाणता येणार नाही. एवढं सांगूस तर ते शिवापद्म कुणाचं ऐकलं नाही. नांगरीला हात धरलं, बैल उचकललं. पुढं जाता जाता वारुळामधनं नांगरी निघाली. वारुळात असणारा बकरी त्या दिवशी रविवार दुपारी 12 वाजून बरोबर 35 मिनिटांना ही मेंढी माऊली बाहेर आलेली आहे वारुळातनं बर का. रविवारी शनिवारी अमावाशी आलता, रविवारी पाडवा आलती. पाडव्या दिवशी दुपारी 12 वाजून 35 मिनिटांना शिवापद्म ही मेंढी माऊली वारुळातनं काढलेली आहे. आता तीच मेंढी माऊली वारुळातनं संत बाळूमामा सत्यवा देवीची बघा. आपलं सोलापूर जिल्ह्यामध्ये गेली 5 वर्ष झाली पेरा लागलंय. आता बी सोलापूर जिल्हा ह्या माडा तालुका हे पुट्ट जवळगाव मध्ये ही कार्यक्रम चाललेले आहे. धन्यवाद देवा सगळ्याला. या ठिकाणी आपला ट्रस्ट मेथी वतीनं सर्व लोकांना एकराला सर्व भक्तासनी, महिला शेतमालक आलेली भक्तासनी आमच्या ट्रस्ट मेथी वतीनं सगळ्याला एकरा सर्व लोकांना हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत. वाजवायचं बंद. चला ढोल घाला. बाळूमामा बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांगले, देवा देवीच्या नावानं चांगले. जय बाळूमामा, जय सत्यवाई. हे बघा शांतीलाल कोळेकर आहे, हिने आता शूटिंग घेणार आहे.
बोला बोला बाळूमामांच्या नावानं छान झालं. खूप महिलांची अशी गर्दी आहे, अगदी आनंदात मोठ्या जल्लोषात भंडाऱ्याच्या उधळणमध्ये वारुळ कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. छान. आता हे सर्व भक्त वारुळाकडे निघालेले आहेत. काही क्षणात मेंढी माऊली वारुळातून निघणार आहे. बोला जय बाळूमामा, जय जय बाळूमामा. वारुळ कार्यक्रमाचे तळमालक सूर्यकांत चंद्रकांत हांडे उर्फ संजय या नावाने त्यांना ओळखलं जातं. असे ते संजय हांडे यांच्या शेतामध्ये वारुळ कार्यक्रमासाठी अशी भक्ताची गर्दी निघालेली आहे. भक्तांनो बोला जय बाळूमामा, जय जय बाळूमामा. हे अशी पालखी आहे बघा या ठिकाणी. आणि मेंढी माऊलीचा कार्यक्रम, पूजेचा कार्यक्रम काही क्षणात वाजत गाजत डॉल्बीच्या मंजूळ आवाजामध्ये हे कार्यक्रम सुरू होणार आहे. भक्तांनो बोला जय बाळूमामा. अशी भक्तांची गर्दी आहे बघा. वाजत गाजत वारुळाकडे निघालेले आहेत हे भक्त. रॅली निघालेली आहे बघा भक्तांची. काही क्षणात भक्तांची गर्दी झालेली आहे. लागू देऊ नका. बोला बोला बाळूमामांच्या शेळ्या मेंढ्यांच्या नावानं. थोड्याच वेळात सूर्यकांत चंद्रकांत हांडे यांच्या शेतात वारुळाच्या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी या सेवेचा आनंद घ्यायचा आहे, शांतता राखायची आहे. सर्वांनी हा कार्यक्रम अगदी शांततेत पार पाडायचा आहे असे मी बाळूमामा भक्त शांतीलाल कुळेकर विनंती करतो सर्व भाविक भक्तांना. बोला जय बाळूमामा, जय बाळूमामा. हे सूर्यकांत चंद्रकांत हांडे आहेत, त्यांना संजय या नावानं ओळखलं जातं. या शेतमालक आहेत भक्तांनो. यांच्या शेतामध्ये हा मेंढी माऊली वारुळ कार्यक्रम थोड्या वेळात सुरुवात होत आहे. बोला जय बाळूमामा, जय जय बाळूमामा, जय जय बाळूमामा.
मागे जरा मागे जरा मागे चलायच ना. अशी मेंढी माऊलीला प्रदक्षिणा घालून घोडा निघालेला आहे भक्तांनो. करता येईल थोडं कार बरं भंडारा उधळा की भंडारा बकऱ्याशीने टाका बकऱ्याशीने सरा पुरा ये हलवा बोला बोला बाळूमामांच्या बोला सत्यवा देवीच्या नावानं बोला बोला मेंढी माऊलीचं नावानं बाळूमामांच्या शेळ्यामेंढ्यांच्या नावानं बाळूमामांच्या शेळ्यामेंढ्यांच्या नावानं बाळूमामांच्या शेळ्यामेंढ्यांच्या नावानं चांग भले जय बाळूमामा जय बाळूमामा जय सत्यवा देवी जय सत्यवा देवी मेंढी माऊलीच्या नावानं चांग भले राजेवड्यांच्या नावानं चांग भले कुत्र्यांच्या नावानं चांग भले बाळूमामांच्या नावानं चांग भले सीताच्या नावानं चांग भले मुरलीधरवाच्या नावानं चांग भले नावानं चांग भले बोला बाळूमामांच्या नावानं जवळ बसूच नका खरंच बरं का जवळ बसू हे असा वारुळ आहे बघा बघतानो या ठिकाणी सूर्यकांत चंद्रकांत हांडे संजय त्यांना म्हणतात ओपन आणि या ठिकाणी असा हा वारुळाचा कार्यक्रम आहे बघतानो ते अशी भक्तांची गर्दी आहे. बोला जय बाळूमामा जय जय बाळूमामा जय सत्यवा देवी.
हो जरा शाल द्या हो जरा मामा शाल द्या अण्णा इकडे पण थोडं लक्ष देत जावा इकडे लक्ष द्या ए दूध कुणी आणलंय कोणाकडे दूध आहे हो आणतो बाटली आहेत एक मिनिट काय करायचं मेंढी मारून उभा करा म्हणा बाळूमामाच्या नावानं जग भले बाळूमामाच्या शेळ्या मेंढ्यांच्या नावानं जग भले बोला बोला बाळूमामाच्या नावानं जग भले बाळूमामाच्या सत्यवा देवीच्या नावानं जग भले बाळूमामाच्या शेळ्या मेंढ्यांच्या नावानं जग भले पाणी त्यांनी चमत्कार केला भक्तीचे दर्शन भोजन थाळीला जय देव जय देव जय उन्नातानात मुख्या प्राण्यावर अपार प्रीत नीतीने वागावे कमी नाही होत वनमत्ताला मामा शासन करीत जय देव जय देव जय बाळू मामा आरती रूपात आले मामाचं त्याने तत्व पाहिले अवघडीचे पाणी पाजता आशीर्वाद होता जय देव जय देव जय बाळू मामा आरती मामा रक्षिती निपुत्रीला मामा संतान देते जय देव जय बाळू मामा श्री बाळू मामा आरती ओ बाळू दुष्कवर धामा जय देव जय देव पृथ्वी तलावर मामांची सत्ता देती वचन आपुल्या भक्ता आत्मा क्षेत्रीय समाधी घेता स्वप्नी दर्शन भक्तांना देता जय देव जय बाळू मामा श्री बाळू मामा आरती व बाळू तुझ कैवल्य धामा जय देव
कळी लोटांगण वंदीन चरण डोळ्यानं बाईन रूप तुझे प्रेमे आलंगीन आनंद पूजन भावेव वाळीन मनेन नाम तमेव माता पिता तमेव तमेव बंधू सखा तमेव हरे बाळू मामा हरे हरे मामा हरे मामा मामा हरे हरे बस माग सरा माग सारखा जवळ येऊ नका कुणी खाली बस चला मोर बोला बोला मेंढी माऊलीच्या नावाने बोला बोला शेळ मेंढ्यांच्या नावाने थोडं अंतर सोड सरा जरा माग सरा माग बोला बोला बाळूमामांच्या नावाने बोला बोला बाळूमामांच्या बोला पुंडली थोडासा वाचू नको अजिबात वाचू नको सरा जरा बघलेला काय जागा ठेवला का नाही जायला राव खाली जाऊ का खाली मी काय त्याची यायला माणसं मागे जरा जरा माग जरा माग माग मोर येऊ ना कुणी लांब ना खाली बघून मग ठिकेतला भांडरा उचला इथे वाट खाली टाकवा ठीक आहे किती इथं इथं मी समोर आहे समोर बाळूमामांच्या नावानं माग माणसं नो माग सरा हे मोर मोकळी सोडा जरा माग सरा मेंढ्याने कुठनं जायचं केवढी जागा ठेवली इकडे लावा जय बाळूमामा सत्यवादेवी बाळूमामाच्या नावानं
जरा जरा माग सराई माणसं मेंढ्याला जायला वाट ठेवा मोकळी. तसा नवा रे बापू राहुल सत्यवादेवीचा नाव बोला बोला बाळूमामांच्या नावानं जय बाळूमामा जय बाळूमामा, जय सत्यवादेवी जय सत्यवादेवी, जय बजरंग बली जय बजरंग बली. शांतता राखा, मेंढी माऊलीला जायला वाट रेवा. इकडे 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 बस 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 मेंढी माऊलीवर टाका. बस 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 माया लय मेंढ्याचं दमान यावं लागतं. किती छान कार्यक्रम आहे मेंढी माऊली. बंद केलं शूटिंग, बंद बटन करून दिलं, बटन बंद करून दिलं. बोला बोला बाळूमामांच्या शेळ्या मेंढ्यांच्या नावानं, बोला बोला बाळूमामांच्या सत्यवादेवीच्या नावानं, बोला बोला बाळूमामांच्या नावानं. जय बाळूमामा, जय सत्यवा. अर्धा बकरी थांबली आवाज करू नका सर माणसाने काय केलंय, मेंढीला जायपुरती एवढी वाट ठेवली. मेंढ्या बुजणार मुख प्राणी आहे. बंडरा मेंढी माऊली पल्ला टून टून मोहर उडती. सगळ्या मेंढरा पडले पाहिजे मंडरा हा ठिकाण नसलं तू घ्या की दोघा तिघा नाही हातात घ्या की मोठ्या जरा मंडरा दुसरं आहे आहे तिकडं हा ना मला काय देवा पैसे आहे आता देवा पैसे भंडार आहे. चालू जावा लवकर जावा आता इथनं कुठनं जाणार जावा ढकला ती ढकला कुणाला यायचं ती सगळी आता थांबावा अण्णा 2 मिनिटं थांबा म्हणा तो हो का लोक आहे का लय लोक अवघड आहे चला चला अजून वाघराव मेंढरा जय बाळूमामा चला आता बोला बोला बाळूमामांच्या नावानं. इकडे तर माहिती अशा पद्धतीनं वारुळ मेंढी माऊली कार्यक्रम संपन्न झालेला आहे भक्तांनो. आता थोड्याच वेळात आरती होईल. बोला जय बाळूमामा, बाळूमामांच्या नावानं, बाळूमामांच्या शेळ्या मेंढ्यांच्या नावानं, बाळूमामांच्या सत्यवा देवीच्या नावानं जय बाळूमामा. अगदी झकास कार्यक्रम झालेला आहे भक्तांनो. मस्त कार्यक्रम मेंढी माऊलीचा वारुळ कार्यक्रम संपन्न झालेला आहे. शांततेत अगदी मस्त कार्यक्रम झालाय. बोला जय बाळूमामा. चांग भले.
असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बाळूमामाची आरती प्रवचन सर्व व्हिडिओ सर्व बघ्यातील पाहण्यासाठी विसरू नका. बोला जय बाळूमामा, जय जय बाळूमामा, जय. सत्यवा बाळूमाचा सत्यवादीचा हे बघा घेऊन गेली बरोबर 4 वर्ष झाला सोलापूर जिल्ह्यात हे कार्यक्रम चालू आहे. सोलापूर जिल्हा सोडून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये हे कार्यक्रम होईना. असलं काय बघते असलं सोलापूर जिल्ह्यामध्ये. हा, दीपावली परवा केलं सोलापूर जिल्हा, गुढी परवा केलं सोलापूर जिल्हा. गाव कुठलं बेसून दे, वर वडील एकटाच आहे, लेकर किती बेसून दे. असा ह्या सोलापूर जिल्ह्यामध्ये 4 दीपावली परवा, 4 गुढी परवा झाली. हा, असंच कार्यक्रम चौकडात चांगलं झालेलं आहे. आजचा कार्यक्रम ऐका. आजचा कार्यक्रम किती लहान बारकी पोरं, बारकी पोरं, महिला मंडळ, पुरुष मंडळ, शेतमाला केवढा मोठा हाऊस झालाय. अहो, काय दिलं तर मी, काय देतो म्हणलं तर मी एवढं भाविक आलं असतं काय? नाही येणार. आम्ही कुणाला बैलवलंय काय? नाही बैलवलं. स्वतः बाळूमामावर, सत्यवा देवीवर भाव भक्ती आत्मविश्वास ठेवून आज संजय हंडे यांच्या शेतामध्ये
एवढा सद बाळूमामांच्या भक्त सत्यवादेवीचा महिला मंडळ भक्त वारुळातनं मेंढर बाहेर काढायचा कार्यक्रम, वारुळा पूजे, वारुळातनं मेंढी माऊली बाहेर काढलं. किती गावचे लोक आलेत बघा. माळशिरस तालुका कोंडवावी, आता इकडं इंदापूर तालुका शागाव आणि अनेक लई गाव आहेत. पंढरपूर तालुका करकमगाव, पंढरपूर तालुका जळोली गाव, अनेक सोलापूर जिल्ह्यातली, अनेक माळशिरस तालुक्यातली, इंदापूर तालुक्यातली इथं भाविक भक्त आलेले, टेंभुर्णी गावावरनं आलेले. टेंभुर्णी गावात आज एक चमत्कार झाले. सकाळी संदीप सुभाष करगळ आपला तळ झालेला आपलं तळ झालेलं, त्या तळावर हात देव निघाला होता म्हणून तिने सांगत्या डोळ्यानं बघितल्यात. देव म्हणजे काय, साक्षांत सकाळी इकडे यायचं म्हणून गडबडत तिने येताना साक्षांत बाळूमामाचं दर्शन या दोघाला घडलंय बघा. आज टाळ्या वाजवायचे. अहो देव हाय म्हणलं तर हाय, नाही म्हणलं तर नाही. आज स्वतः झालंय बर का. नाग निघलं तर एवढं मोठं नाग हिने दर्शन घेतल्यानंतर ते गुप्त झालंय बघा. आजच सकाळी 8:30 वाजता, 8:15 वाजता म्हणा बघा. तिने स्वतः सांगते आता असा बाळूमामावर सत्यवादेवीवर आत्मविश्वास ठेवा. अजून बी 15 तारखेपर्यंत ह्या ठिकाणी पालखी आहे. सर्वाला एकच हात जोडतो. मेंढी माऊलीला चारा द्या, मेंढी माऊलीला पाणी द्या, मेंढी माऊली राखायला जावा. अहो तुम्ही आम्ही कोण, सद्गुरू बाळूमामा, जगाचा बाप बाळूमामा राखलंय मेंढ्या. जगाची आई सत्यवा आई मेंढ्या राखले. तिने राखलंय म्हणून आज बघा हासांवर बसल्यात. परवा आदमापूर यात्रा झाली एकादशीला. आज पुतर किती भाविक आदमापुरात, 1,00,000 नवा, 2,00,000 नवा, 10,00,000 नवा, 7,00,000 नवा, 1.5 कोटी भाविक होतं बघा आदमापूर मध्ये. 1.5 कोटी भाविक, 1.5 कोटी भाविक. तिने उन्हात माळात पावसात मेंढी माऊली सेवा करून, मेंढरा कुठल्या रानात बसवित्यात त्या रानात मुक्काम करून, कुठल्या जंगलात मुक्काम करून, एवढं त्याशी सावली भक्त लोक उभा केलंय. त्या भक्तांचं बाळूमामा आभारी मानवा. जय बाळूमामा, जय सत्यबाई, जय बाळूमामा, जय जय बाळूमामा. वारुळ कार्यक्रम झालेला आहे आता संपूर्ण. निघालोय घराकडे. पप्पू चव्हाण, करकमकर आणि मी. बोला जय बाळूमामा, जय जय बाळूमामा.